अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। येत्या 9 ऑगस्टला म्हणजे शुक्रवारी या दिवशी आलेली आहे नागपंचमी। पवित्र श्रावण हा महिना चालू आहे आणि या श्रावण महिन्यातील पहिलाच शुक्रवार आणि या दिवशी नागपंचमी आलेली आहे। श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी हा नागपंचमीचा सण मानला जातो। या दिवशी नागांची पूजा केल्याने कालसर्पदोषापासून मुक्ती मिळते आणि सर्पदंशाची भीतीही नसते। श्रावण महिन्यामध्ये भगवान भोलेनाथाची विशेष पूजा केली जाते। त्यांच्यासोबतच आवडत्या गणनाग देवताची सुद्धा पूजा केली जाते। नागपंचमी ही 9 ऑगस्टला म्हणजे शुक्रवारी 12:36 सुरू होणार आहे आणि 10 ऑगस्टला पहाटे 3:14 समाप्त होणार आहे। नागपंचमीच्या सणाला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व दिलं जातं। या दिवशी नागदेवताची पूजा केल्याने घरात सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते। नागपंचमीच्या दिवशी उपवास केला जातो। असं केल्याने सर्पदंश टाळता येतो असं सांगितलं जातं। तसेच नागपंचमीच्या दिवशी नागदेवताची पूजा करून त्याला दूध फुले अर्पण केली जाते। त्याचबरोबर ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये राहू केतूचा प्रभाव आहे आणि राहू केतूच्या प्रभावामुळे त्यांना अडचणी येत असेल तर अशांनी नागपंचमीच्या दिवशी नागदेवताची पूजा करावी। नागदेवतेला कधीही पितळेच्या भांड्यातून दूध देऊ नका, कारण असं म्हणतात की जर आपण पितळेच्या भांड्यातून नागदेवताला दूध दिलं तर ते विष बनतं। त्यासाठी आपल्याला तांब्याच्या भांड वापरायचं आहे। त्याचबरोबर या दिवशी नागदेवतेच्या पूजेसोबतच आपल्याला वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय सुद्धा सांगितले जातात। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय आणि सुंदर असा प्रभावी उपाय सांगणार आहे। या नागपंचमीच्या दिवशी आपल्याला शिवलिंगावरती अशी एक ही वस्तू अर्पण करायची आहे। ही वस्तू अर्पण केल्याने साक्षात भगवान शंकर आणि नागदेवता प्रसन्न होऊन कितीही कठीणातली कठीण इच्छाही आपली पूर्ण करतील। आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी येऊ लागेल। कालसर्पदोषाचा त्रास हा कमी होईल। यामुळे आपल्याला शिवलिंगावरती ही वस्तू अर्पण करायची आहे। अशी कोणती वस्तू अर्पण करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला नागपंचमीच्या दिवशी करायचा आहे। नागपंचमीच्या दिवशी तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय कधीही करू शकता। जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे। हा उपाय करण्यासाठी आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे। तुमच्या जवळ जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तिथे जायचं आहे। तिथे जाऊनच हा उपाय करायचा आहे। हा उपाय का करायचा आहे? तुम्हाला कोणत्याही कामामध्ये कितीही प्रयत्न केले तरी अडचण येत असेल, तुमचं कोणतंही काम होत नसेल, वारंवार विघ्न येत असेल तर तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे। सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। बऱ्याच वेळा आपण मनातील कितीही कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण भरपूर मेहनत प्रयत्न करत असतो, परंतु कधी कधी प्रयत्न करूनही आपल्याला आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही। म्हणून विशेष स्थितीवरती काही उपाय जर केले तर आपल्या प्रयत्नांना यश मिळते आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात। तसेच या दिवशी पूजा केल्याने आपल्या कुंडलीमधला राहू केतूचा प्रभाव देखील कमी होतो। कालसर्पदोषापासून आपल्याला मुक्ती मिळते। हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोणत्या वस्तू लागणार आहेत? एक तांब्याचा आपल्याला कलश भरून घ्यायचा आहे। पिण्याच्या पाण्याने तो कलश भरून घ्यायचा आहे। त्यामध्ये तुम्हाला चमचाभर गंगाजल टाकायचं आहे। यानंतर थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे। त्याचबरोबर चमचाभर तुम्हाला कच्चं दूध टाकायचं आहे। यानंतर एक बेलपत्र तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। या सर्व वस्तू त्या कलशामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत। हे घेऊन जिथे तुमचं जवळ मंदिर आहे त्या मंदिरात तुम्हाला जायचं आहे। उत्तरेकडे तोंड करून हे जल अर्पण करायचं आहे। नमः शिवाय नमः शिवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। दोन्ही हात जोडून नागदेवताला प्रार्थना करायची आहे।
तुमच्या ज्या समस्या आहेत, तुमची जी इच्छा आहे, त्या इच्छे तुम्हाला पूर्ण होण्यासाठी तुमची इच्छा तुम्हाला नागदेवताला प्रार्थना करायची आहे। आणि जेवढ्या मी तुम्हाला वस्तू सांगितलेल्या आहेत त्या सर्व वस्तू तुम्हाला त्या कलशामध्येच टाकून जातानाच घेऊन जायचं आहे, त्या अलग न्यायचं नाही तुम्हाला। ते जे कलश तुम्ही पिण्याच्या पाण्याने भरून घेणार आहात ना, त्या कलशामध्येच तुम्हाला ते सर्व वस्तू टाकायच्या आहेत। काळे तीळ, कच्चं दूध, गंगाजल, बेलपत्र, ते सर्व तुम्हाला त्या कलशामध्येच टाकायचं आहे। आणि हे तुम्हाला घेऊन जाऊन शिव मंदिरामध्ये जाऊन शिवपिंडीवरती तुम्हाला अर्पण करायचं आहे। नमः शिवाय नमः शिवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। अशा प्रकारे तुम्हाला छोटासा हा उपाय करायचा आहे। श्री स्वामी समर्थ।